बघा, एका वर्तुळाकार मैदानाचा व्यास 50 मीटर आहे. मैदानाच्या आतील बाजूने 1 मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा आहे. तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती, असा प्रश्न. पर्याय दर्शवले नाहीत. लेकरांनो, लक्ष द्या. उदाहरणार्थ हे वर्तुळ आणि या वर्तुळाचा हा व्यास. वर्तुळाचा व्यास म्हणजे काय हो, तर वर्तुळाचे समान 2 भाग करणारी रेषा. वर्तुळामध्ये असे अनंत व्यास असतात. या मैदानाचा हा व्यास आहे 50 मीटर. लक्ष द्या. गणित म्हणते की मैदानाच्या आतील बाजूने 1 मीटर रुंदीचा, लक्ष द्या, 1 मीटर रुंदीचा असा काहीसा अशा पद्धतीचा आतील बाजूने 1 मीटर रुंदीचा हा रस्ता, बर का, रस्ता तयार करायचा. प्रश्न विचारला, या रस्त्यामध्ये अशा रेषा मारू. उदाहरणार्थ हा रस्ता. हा रस्ता लेकरांनो 1 मीटर रुंदीचा आहे. प्रश्न विचारला की या रस्त्याचे क्षेत्रफळ किती सर. प्रश्न सोडवायचा कसा. लक्ष द्या. करायचं काय, तर इथं 2 वर्तुळ तयार झालेले तुम्हाला दिसत असतील. एक हे मोठं वर्तुळ आणि हे आतमध्ये. लक्ष द्या. याला थोडं घट्ट केलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आतमध्ये एक वर्तुळ तयार झालेलं आहे. हे आतमध्ये एक वर्तुळ तयार झालं. लक्ष द्या. एक मोठं वर्तुळ आणि अंतर्भागामध्ये एक छोटं वर्तुळ तयार झालेलं दिसते. म्हणून उत्तराप्रत जायचं कसं, की मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र पाय आर वर्ग. पायची किंमत 22/7. आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या, तिचा वर्ग. प्रथमतः या मैदानाचं एकूण क्षेत्रफळ अर्थात वरच्या मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढत असताना इथं त्रिज्या लागते. व्यास दर्शवला. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. म्हणून 50चे निमपट 25 ही त्रिज्या येईल. ही त्रिज्या 2दा गुणिला स्वरूपात मांडा. अंशस्थानी 22 गुणिला 25 गुणिला 25 भागीला 7 हा गुणाकार 13,750 याला भागिले 7 आणि हा भाग जातो 1964.28 ने. हे झालं मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता लेकरांनो, लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू. लक्ष द्या. लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ काढत असतानाच सूत्र तेच, पाय आर वर्ग. हे अंतर्भागामध्ये जे लहान वर्तुळ आहे, या वर्तुळाचं आता आपण क्षेत्रफळ काढत आहोत. काढत असताना घ्यावयाची काळजी. हा रस्ता आहे 1 मीटरचा. हा रस्ता एकूण सुद्धा 1 मीटरचा आहे आणि मोठ्या वर्तुळाचा व्यास 50 मीटर आहे, अर्थात त्या मैदानाचा. या 50 मधून हे 1 मीटर, हे 1 मीटर अर्थात 2 मीटर. 2 मीटर वजा करा. आता
आतल्या या वर्तुळाचा व्यास येतो 48 मीटर. लक्षात आलं ना तुमच्या? इकडून 1 मीटर, इकडून 1 मीटर जागा सुटली रस्त्यामुळे. 50 मधून 2 वजा 48 मीटर ह्या आतल्या वर्तुळाचा, किंवा इथं मांडतो की आतील वर्तुळाचा व्यास बराबर 48 मीटर. हा व्यास आहे 50 मीटर मैदानाचा. ओके. आपण आतल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढत आहोत. सूत्र पाय आर वर्ग. पायची किंमत 22/7 गुणिला आर म्हणजे त्रिज्या. आतल्या वर्तुळाचा व्यास 48, त्रिज्या व्यासाच्या निमपट म्हणून 48 चे निम्मे 24, म्हणून 24 गुणिला 24 दोनदा गुणाकाराच्या रूपात. लेकरांनो लक्ष द्या. अंशातील हा गुणाकार अर्थात 22 गुणिला 24 गुणिला 24 छेदस्थानी 7. अंशातील हा गुणाकार 12 672 भागीला 7 आणि हा भाग जातो 1810.28. मात्र हे उत्तर लेकरांनो चौरस मीटर मध्ये, चौरस मीटर मध्ये. ओके. का तर या मैदानाचा व्यास मीटर मध्ये आहे. प्रश्न रस्त्याचे क्षेत्रफळ किती, म्हणून मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून आतल्या लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करा. जसं की 1964.28 वजा 1810.28. ओके. इथं 0, इथं 0, दशांश चिन्ह 4, 6तून 1 गेला 5, 9तून 8 1, इथं 0. म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळालं. रस्त्याचं क्षेत्रफळ किती होतं? 154 चौमी. रस्त्याचं क्षेत्रफळ किती सर? 154 चौरस मीटर. ओके. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते. ओके. वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.